आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर। पप्पू कलानी असेल किंवा गोपाल राजवाणी सारखे गुंड असतील, यांच्या बाबतीत पत्रकारिता करताना काही अडचणी आल्यात का? नमस्कार, स्वानंद प्रस्तुत व्यक्तिवेध या कार्यक्रमात मी प्रफुल्ल केदारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। सर्वप्रथम पत्रकार दिनाच्या सर्व लढवय्या पत्रकारांना अगदी मनापासून शुभेच्छा। मित्रांनो, कोणत्याही परिवर्तनवादी चळवळीचा बोलका चेहरा असतो, बोलकी भाषा असते, हे त्या चळवळीचं वर्तमानपत्र। जांभेकर, टिळक, आगरकर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे ते आजच्या घडीला कुमार केतकर, निखिल वागळे यासारख्या पत्रकारांची एक समृद्ध परंपरा या महाराष्ट्राला आहे। उल्हासनगर देखील एक बहुभाषिक शहर आणि या उल्हासनगरमधील समाज विधायक आणि विघातक प्रवृत्तींचं अचूक टिप्पण करणारा एक पत्रकार, ज्याला बुद्धिजीवी पत्रकार म्हणून या उल्हासनगर शहरात आणि महाराष्ट्रामध्ये आज ओळखलं जातं आहे। पत्रकार दिनाच्या निमित्ताने आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत। माझ्यासोबत आहेत अभ्यासू आणि एक डॅशिंग पत्रकार किरण सोनवणे। नमस्कार। गेल्या 30 वर्षाच्या प्रवासामध्ये किरण सोनवणे यांनी आपल्या पत्रकारितेमधून समाजाचे अत्यंत सूक्ष्म घटक विवेचन करण्याचा खूप चांगला प्रयत्न केलेला आहे। आजपर्यंत त्यांनी अनेक नेता, अभिनेता, गुंड सगळ्यांच्या मुलाखती घेतल्यात, पण आज त्यांची मुलाखत घेण्याचा हा माझा पहिला प्रसंग। दादा, सगळ्यात आधी मला जाणून घ्यायचं आहे, मी प्रत्येकालाच हा प्रश्न विचारत असतो की किरण सोनवणे नक्की कोण आहे? काय विशेष नाही आहे। किरण सोनवणे कुतूहल असणारा, नव्याच्या शोधात असणारा आणि परिवर्तनाच्या मागे असणारा एक झपाटलेला सर्वसामान्य मनुष्य आहे। याच्या व्यतिरिक्त दुसरं काय नाही। म्हणजे गेल्या 30 वर्षाच्या पत्रकारितेमध्ये मागे वळून पाहताना एक असं फ्लॅशबॅकमध्ये जाताना काय नेमकं आठवतंय तुम्हाला? असं नाही आहे की ज्या पद्धतीनं म्हणजे पत्रकारितेकडे आलो किंवा समाजकारणामध्ये आलो तर हे सगळंच्या सगळं आपण ठरवून आलेलं आहे की असं कुणी आपल्याला मजबुरीमध्ये किंवा कुठे नोकरी मिळत नव्हती आणि म्हणून पत्रकारितेमध्ये आलो किंवा काही मिळत नाही म्हणून असं करा, समाजसेवा करा, अशासाठी नाही आलो। जाणीवपूर्वकच सुरुवाती काळापासून माझ्या घरामध्ये एक चांगली समाजकार्याची परंपरा, अगदी गरिबीत जरी असले माझे सगळे आजोबा, पणजोबा किंवा हे, तर यांच्याकडे पहिल्यापासून समाजकार्याची परंपरा आहे। म्हणजे तुम्हाला सांगायचं असं किंवा माझे जे आजोबा होते ते जलसा करायचे, माझे वडील जलसा करायचे, माझे दुसरे चुलत आजोबा होते ते वारकरी पंथाचे होते। म्हणजे अगदी पंढरपूरच्या मंदिरापासून तर उल्हासनगरमधल्या बिर्ला मंदिरापर्यंत अनेक ठिकाणी त्यांची कीर्तनं वगैरे होत होती। माझ्या आईच्या घराकडनं आमच्याकडे महानुभावंताची मोठी समर्थ परंपरा आहे। त्यामुळे कसं आहे की हा जो वारसा आहे एक झपाटल्यापणाचा, की नवं शोधत राहायचं, समाजाच्या परिवर्तनाच्या लढ्याच्या सोबत राहायचं, हे पहिल्यापासून ठरलेलं होतं। आणि हे कधी मला कळलं हे मात्र मला नेमकं सांगता येणार नाही। तुमची पत्रकारितेची सुरुवात नवाकाळपासून? हो। वास्तविक पाहता तुम्ही म्हणजे पॅन्थरचा एक विद्रोही बंडखोर वक्ता म्हणूनही किरण सोनवणे या महाराष्ट्राला माहिती आहे। मग विवेकवाद जपताना तत्कालीन परिस्थितीमध्ये नवाकाळ एक सनसनाटीखेज वर्तमानपत्र होतं। मग एक विवेकवादी किरण सोनवणे आणि त्या पत्रकाराचा किंवा त्या पत्रकारितेचा नवाकाळशी समेट कसा घडवून आणला तुम्ही? एक गोष्ट अशी की ज्या काळात मी पत्रकारिता सुरू केली त्या काळात पुरोगामी वृत्तपत्र नव्हती जवळपास, आणि जी काय होती ती खूप बारीक, कुठे लांब दूरवर चालायची। मग ते अस्मिता दर्शवाले असतील किंवा कुठून पुण्यातून काही चालवायचे, काही म्हणजे एक विचारपीठ नावाचं किंवा वृत्तपत्र म्हणून असं काही नव्हतं। पण त्यातल्या त्यात नवाकाळ हे जे वृत्तपत्र होतं त्या काळातला एक वेगळा चेहरा होता नवाकाळचा। लोक त्याला सनसनाटी म्हणत असतील, पण त्या काळातलं वास्तव्य त्यापेक्षा सनसनाटीपूर्ण होतं। तर नवाकाळ हा त्या काळातला म्हणजे गोरगरीब, दलित आणि आदिवासी अशा लोकांचा, इवन म्हणजे त्यात मटक्याचे सुद्धा आकडे यायचे, शुभांक बिभांक म्हणून सुद्धा त्या काळामध्ये तो एक क्लास होता। आणि त्या क्लासला त्या संदर्भामध्ये धरून ठेवण्याचं किंवा त्यांच्या बातम्या जे इतर प्रस्थापित जो मीडिया होता तो छापत नाही आणि ही लोक छापतात। आणि नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही आलो त्यावेळेस त्याने तत्कालीन जी दलित चळवळ होती किंवा तत्कालीन जी पुरोगामी म्हणजे रिपब्लिकनच्या नावावरती जी काय चळवळ चालू होती त्याला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी आणि जागा दिली।
त्यामुळे ते असं म्हणता येणार नाही की नवा काळ आणि माझा संबंध कसा काय. तर नवा काळमध्ये गंमत अशी आहे की नवा काळ हा त्या काळातला म्हणजे अग्रगण्य म्हणजे गोरगरिबांचा पेपर म्हणून त्या काळातला ओळखला जायचा आणि त्यामुळे तो लोकांच्या खिशेलाही परवडायचा आणि लोकांच्या बातम्या यायच्या म्हणून लोकांना ज्या पद्धती भाषा त्यांना हवी असते, ज्या पद्धतीचा संताप त्यांना व्यक्त करायचा असतो, तो संताप त्यातून व्यक्त व्हायचा. त्यामुळे ते त्या लोकांचं त्या काळातलं ते वृत्तपत्र होतं. पुरोगामी विचार हा किरण सोनवणेचा स्थायी भाव आहे. हो. नवा काळच्या नंतर तुम्ही अनेक विचारांच्या वर्तमानपत्रांशी किंवा माध्यमांशी जोडले गेलात. मग एक आंबेडकरी विचारांचा पत्रकार म्हणून जगताना इतर पक्षपातीपणाचे आरोप वगैरे कधी झाले का तुमच्यावर? नाही, कसं असतं, एकतर या देशामध्ये देशाची व्यवस्था अशी आहे की तुम्ही कितीही पुरोगामी असा, कितीही म्हणजे चांगल्या विचारांचे असा, तुमची जात काय तुमच्याकडून सुटत नाही. म्हणजे तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा, मग तुम्ही कामगार क्षेत्रात जा, तुम्ही कॉर्पोरेट क्षेत्रात जा, तुम्ही पत्रकारितेत जा, तुम्ही किती जरी विद्वान असलात, समोरचे अगदी म्हणजे पुचाट असले किंवा त्यांची अवकात सुद्धा नसते, बरोबर आहे, तरी सुद्धा ते तुमचं मूल्यांकन जे आहे ते तुमच्या जातीवरून करतात. वास्तविकता सांगायला एक म्हणजे हे आहे की मी ज्या काळात पत्रकारिता सुरू केली त्या काळात माझ्या इतकं शिक्षण असणारं, माझ्या इतकं वाचन असणारं किंवा ह्या ठाणे जिल्ह्याच्या आसपास सुद्धा म्हणजे जिल्हा जरी म्हटलं तर तशी लोक कोणी नव्हतं. म्हणजे जी काय पत्रकारिता होती, म्हणजे एक सांगायचं कारण असतं की पत्रकारिता आणि बातमीदार याचा सुद्धा एक थोडासा प्रफुल्ल फरक असा केला पाहिजे की पत्रकार आणि बातमीदार यातला एक फरक आहे. तर त्याचा फरक मूलभूत असा आहे की पत्रकार हा एक विशिष्ट भूमिका घेऊन चाललेला असतो आणि त्याला त्या भूमिकेचा समाज घडवायचा असतो. आणि त्यामुळे मग तो त्या संदर्भातलं लिखाण असेल, त्या संदर्भातली बातमी असेल, त्या संदर्भातली शोध पत्रकारिता असेल. पण आत्ता काय झालेलं आहे की जो बातमी करतो, बातमीदारी करतो, वास्तविकता बातमीदारी ही पत्रकारितेची पहिली आणि आवश्यक बाब आहे किंवा पायरी आहे. पण याचा अर्थ असा नाही की सगळे बातमीदार हे पत्रकार असतील. त्याच्यासाठी पत्रकारितेच्या संदर्भामध्ये पत्रकाराला एक स्वतःचा असा विचार असला पाहिजे, दृष्टी असली पाहिजे आणि त्याच्यासाठी त्याचं काम करण्याची तयारी असली पाहिजे. खरं तर पत्रकार हा सामाजिक चळवळीतनं आलेला असतो, कामगार चळवळीतनं आलेला असतो किंवा साहित्य क्षेत्रातनं आलेला असतो. पण एक विज्ञान शाखेचा किरण सोनवणे पत्रकारितेकडे कसं काय वळला? नाही, असं नाही आहे. काय झालं की 12वीला थोडे कमी मार्क मिळाले, त्यामुळे मेडिकलचं म्हणजे आमच्या घरामध्ये डॉक्टरांची परंपरा आहे. माझे मामा डॉक्टर होते. त्याच्यानंतर आमच्या घरामध्ये जवळपास आजही 20-25 डॉक्टर आहेत. तर ते असताना माझ्या आईचं आणि वडिलांचं सारखं लक्ष होतं की मामासारखं डॉक्टर असं एक त्यांचं होतं. आणि 12वीला थोडे कमी मार्क मिळाले, त्यानंतर घरातल्या लोकांचं त्या काळातलं म्हणजे निम्न मध्यम वर्गीय याच्यातलं की काय झालं नाही आणि त्यातनं थोडंसं असा जो निराशावाद असतो तो आल्यानंतर आम्ही BScला ॲडमिशन घेतलं. पुढे काय करायचं तर BSc वगैरे करण्याचा निर्णय वगैरे त्या काळात घेतला गेला. पण BSc मध्ये कधी रमलो नाही, कारण की मी FYला गेल्याच्या नंतर पहिल्यांदा भाषणाला सुरुवात केली त्या काळामध्ये. आणि तिथून मग मी विचार केला की ठीक आहे, सायन्स होत आहे, शिक्षण आहे, आपलं चालू राहील, पण आपण थोडंसं स्वतःला बघूया काय नेमकं आपलं. आणि त्या काळामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे आर्टचे जे कार्यक्रम व्हायचे त्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये मी असायचं. म्हणजे नाटकाचे कार्यक्रम असतील, गाण्याचे कार्यक्रम असतील किंवा भाषणांची वक्तृत्व स्पर्धा असेल, कथाकथन स्पर्धा असेल. म्हणजे त्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे कदाचित अनेक विद्यार्थ्यांना असं वाटायचं की मी विज्ञानाचा विद्यार्थीच नाही. अच्छा, मी आर्टचाच विद्यार्थी आणि आर्टचे सगळे प्राध्यापक मंडळी असतील ते सगळेच्या सगळे मला ओळखायचे. आणि सायन्सचे जे मोजके प्राध्यापक किंवा हेड ऑफ द डिपार्टमेंट असेल तर ते सगळे बोलायचे. ते म्हणायचे मॅमचे त्या काळातले केमिस्ट्रीचे हेड ऑफ द डिपार्टमेंट होते, अरे किरण तू एवढा चांगला बोलतो, मी तुझं भाषण ऐकलं, तू कशाला फुकटमध्ये सायन्समध्ये आला. अशा पद्धतीची सुद्धा त्या काळामध्ये त्यांनी म्हणजे मला सांगितलं होतं की तू तिकडे गेला असता कारण की तुझे सगळे मित्र तिकडे असतात. कदाचित तुम्ही विज्ञान शाखेत असतात तरी किरण सोनवणे याच उंचीला असता. पण मराठी पत्रकारितेमध्ये जशी तुम्ही हुकूमत गाजवलेली आहे, तर मिड डे आणि मिरर सारख्या इंग्रजी आणि आघाडीच्या दैनिकांमध्येही किरण सोनवणेने खूप आपली प्रसिद्धी किंवा आपला परिचय चांगल्या ताकदीने करून दिलेला आहे. तर मराठी पत्रकारितेकडूनचा प्रवास इंग्रजीकडे कसं काय वळला?
त्याचं गंमत अशी की पत्रकारितेकडे येण्याचं सगळ्यात पहिल्यांदा सांगतो मी की पत्रकारितेमध्ये आलो मी त्याच्या अगोदर मी चळवळीमध्ये होतो आणि ज्या चळवळीमध्ये मी होतो त्या चळवळीचा मुख्य नेताच त्याने काँग्रेसशी मांडवली केली आणि काँग्रेसशी मांडवली केल्याच्या नंतर माझ्या त्या काळातल्या असणाऱ्या बुद्धीला असं वाटलं की ज्या पद्धतीनं त्या काळाचे अगोदरचे नेते रासू गवई असतील किंवा दादासाहेब गायकवाड असतील हे त्याच्या मार्गातून जाऊन नंतर चळवळ संपली आणि मग ते पारंपरिक झाले आणि पारंपरिक झाल्याच्या नंतर चळवळ संपल्याच्या नंतर कार्यकर्त्यांची आणि एकूण चळवळीची वाताहत झाली. मग मी विचार केला की आता मला माझं बोलणं किंवा माझं विचार मांडण्यासाठी मला कुठलं तरी प्लॅटफॉर्म हवा होता. मग भाषणं तर मी करत होतो त्या काळात विद्यार्थी नेता असलो तरी काय असलो तरी सगळ्या याच्यापासून मला आमंत्रण येत होती महाराष्ट्र जात होती. पण मग त्याच्यानंतर पत्रकारितेमध्ये असं विचार केला की आपण जर लेख लिहायला लागलो किंवा बातमीदारी करता करता लेख आपले प्रकाशित झाले तर आपल्या विचाराला एक चांगल्या प्रकारचं एक विचारपीठ मिळेल आणि त्या हेतूने मी पत्रकारितेकडे सगळ्यात पहिल्यांदा वळालो. नाही, इंग्रजी पत्रकारिता एक किस्सा आहे तुमचा, अपमान तुम्हाला सहन करावा लागला होता. तर त्याचं गंमत अशी आली की मी नवा काळनंतर मुंबई संध्या, महानगर अशा वृत्तपत्रात काम करत असताना मी मंत्रालयाचा रिपोर्टर्स होतो, मंत्रालय पाहत होतो आणि मंत्रालय पाहत असताना माझे आणि ज्या तत्कालीन मुख्यमंत्री आहेत मनोहर जोशी यांचे बऱ्यापैकी चांगले संबंध होते अतिशय आणि ते कुठल्या कार्यक्रमाला मला पाहिले की सहज मित्रत्वाने हात देत किंवा बोलवत वगैरे असाच मंत्रालयाच्या पत्रकार याच्या ठिकाणी कार्यक्रम होता आणि ते आल्यानंतर त्यांनी मला पाहिलं, त्यांनी मला हात दिला असा की तू ये म्हणून. तर आल्याच्या नंतर मी त्यांना जायला लागलो तर एक बाजूलाच असे पत्रकार होते तर तिचा काहीतरी तिला धक्का लागला का काय लागला तर तिने थोड्याशा वाईट शब्दामध्ये बोलली मला. पण मी तो लक्ष न देता मनोहर जोशींना भेटलो, त्यांच्याशी हात करून खाली आलो आणि मग त्या हिला विचारलं की तुझा काय प्रॉब्लेम्स आहेत. तर तिने इंग्रजीमध्ये फडाफडा यू शीट अमुक तमुक असं आणि यू वर्नाक्युलर पीपल्स डुईंग लाईक दिस अशा पद्धतीनं तिने माझा अपमान केला. तर मला पहिल्यापासून अपमानाची चीड आहे, म्हणजे कुठल्याही गोष्टीचा असेल मी कुणाचा ससा शब्दातूनही किंवा लिखाणातूनही अपमान करायच्या विरोधात, कारण की व्यक्ती हा परिवर्तनशील असतो. आज चांगला आहे, उद्या वाईट आहे, उद्या परत चांगला आहे, परिवर्तनशील असतं. माणसाचे विचार बदलू शकतात. त्यामुळे त्याच्या दुर्गुणांचा द्वेष करायचा, माणसाचा द्वेष करू नये. हा पहिल्यापासून ते कुठून आलं माहीत नाही, पण मग पहिल्यापासून असा की व्यक्ती द्वेष करायचा नाही. पण मग तिला मी सांगितलं की आता तू ज्या पद्धतीनं बोलते आहेत मॅडम, आप जिस तरह से बात कर रही हो तो आप कौन से अखबार में काम करती हो. तर तिने सांगितलं की आय एम रिझनिंग मिड डे. तर मी म्हटलं ठीक आहे, तू मिड डेला काम करते, आता 6 महिन्यानंतर मी सुद्धा इंग्रजी वृत्तपत्रात काम करेल. आणि माझं असं एक आहे की एखादं जर काम हातात घेतलं किंवा एखाद्या विचारावरती मी कॉन्सन्ट्रेट केलं, एखाद्या ध्येयावरती कॉन्सन्ट्रेट केलं तर ते अगदी झपाटल्यासारखा करतो. मग मी घरी आलो, खूप फ्रस्ट्रेट होतो. मी काय केलं, सगळे मराठी वृत्तपत्र त्यानंतर जाऊन ऑफिसला सांगितलं की 6 महिने मी काय काम करणार आहे. सगळे विचारायला लागले की 6 महिने का नाही काम करणार, किंवा चळवळीची लोक होते त्यांना सांगितलं की मी भाषण करायला येणार नाही किंवा कशाला येणार नाही. आणि 6 महिने लिटरली मी मराठीची पुस्तकं वाचणं बंद केलं, वर्तमानपत्र वाचणं बंद केलं, मराठीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बंद करून फक्त इंग्रजी आणि इंग्रजी याच्या व्यतिरिक्त काही नाही. बोलताना विचारताना म्हणजे 6 महिन्यानंतर अशी परिस्थिती होती की मी विचार सुद्धा इंग्रजीत करायला लागलो. म्हणजे भाषेचा जो एक ट्रेंड असतो त्या भाषेच्या ट्रेंडमधून बदलत असताना तो इंग्रजीमध्ये ट्रान्सफर्स केला. आणि त्यानंतर मग मी माझे मित्र, आता पत्रकारितेमध्ये बऱ्यापैकी ओळख होती, तर सहज एकाला म्हटलं का रे बाबा मला इंग्रजीत काम करायची इच्छा आहे. त्यांनी मला सांगितलं की बाबा की तू बघ, मी तुला प्रयत्न कर, तू मला 2-4 बातम्या लिहून पाठव. मी त्याला 2-4 बातम्या पाठवल्यानंतर त्यांनी लगेच मला बोलवलं की तू उद्यापासून काम सुरू कर. दुसरं एक सांगायची गोष्ट अशी की मी मराठीत काम केलं असेल, इंग्रजीत काम केलं असेल, इंग्रजी चॅनलमध्ये म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा मी इंग्रजी चॅनल CNN IBN मध्ये काम लागलो. CNN IBN ला काम केलं असेल, त्यानंतर IBN 7ला केलं असेल किंवा IBN लोकमतला केलं असेल. मी कुठेही मुलाखत नावाचा प्रकार दिलेला नाहीये, मुलाखत माझी कधी झालेली नाहीये. मी सहज गेलो तिथे, त्यांना सांगितलं, त्यांनी माझ्याशी बोललं, 4-2 समजा असं बोललं गेलं आणि त्यांनी माझा पाठीमागचा जो इतिहास आहे किंवा पाठीमागचं जे माझं काम आहे ते बघून मला स्ट्रेट फॉरवर्ड काम दिल्याचा माझा आतापर्यंतचा इतिहास. दादा, उल्हासनगरला एक रक्तरंजित राजकारणाची पार्श्वभूमी आहे. मग ते पप्पू कलानीची एक गँगस्टर म्हणून इमेज डॅमेज करण्यासाठी नवा काळचा फार मोठा वाटा मानावा लागेल.
मग पप्पू कलानी असेल किंवा गोपाल राजवाणीसारखे गुंड असतील, यांच्या बाबतीत पत्रकारिता करताना काही अडचणी आल्यात का किंवा दबाव आले का किंवा जीवघेणे हल्ले किंवा असं? गंमत अशी आहे की पप्पू कलानी असो किंवा गोपाल राजवानी असो किंवा इतर सर्व गुंड टोळ्या असो, छोट्या मोठ्या इतर मराठा सेक्शनमध्ये सुद्धा छोट्या मोठ्या टोळ्या होत्या. तर त्या काळात आम्ही नव्यानं पत्रकारितेत आलो होतो आणि गंमत अशी की भीती नावाचा प्रकार माझ्या आयुष्यात कधी मला जाणवला नाही. भीती मला कधी कुणाची वाटलीच नाही. म्हणजे आत्ताही म्हणजे मी जे काही वावरतो किंवा काय करतो की कुणी मला मारेल किंवा काही करेल अशी भीती मला कधीच वाटली नाही. पण लोकांनी त्या काळामधलं जो गँगस्टर होता, गँगवॉर होतं, त्या गँगवॉरमध्ये जी लोक गुंड होती त्यांच्याशी आमचा संवाद सुद्धा होता. म्हणजे पप्पू कलानीशी सरळ बोलणं होतं, गोपाळ राजवानीशी सरळ बोलणं होतं, पण त्यांच्या तोंडावरती खडसून सांगायचं जे ताकद होती ती आपल्याकडे होतं की आम्ही म्हणजे तुमच्या बाजूने लिहिण्याचा प्रश्न का येत नाही. याचं कारण असं की आम्ही काही स्वतःच्या अंगाने लिहित नाही. तुमच्याबद्दल पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल होतात, तुमच्या रिपोर्ट्स येतात आणि त्याच्यावरती आम्ही लिहितो. त्यामुळे तुमचं आणि आमचं वैयक्तिक काही भांडण नाही. गुन्हेगारांची बाजू ऐकून न घेता बातमीदारी करण्याचा ट्रेंड हा तुमच्या फळीतल्या अनेक पत्रकारांनी आणलेला. हा बरोबर आहे. आता ती उरली का, तो ट्रेंड उरलाय का किंवा आता एक द्वेष भावनेची पत्रकारिता जगते असं वाटतंय का? मेन गोष्ट काय माहिती का, पत्रकाराला आपलं स्वतःचं पहिल्यांदा मूल्य कळलं पाहिजे. येस, की पत्रकार ही खूप खूप मोठी आणि अतिशय म्हणजे जो खरोखर भाग्यवंत असेल तर त्याला ते जीवन जगायला मिळतं. खरं इतकं पत्रकारितेचं महत्त्व आहे खरं म्हणजे. आणि आपण ही आपलं जे हे पद आहे किंवा ही आपला जो दर्जा आहे असा जर समजा खाली आणत असू किंवा त्याला जर विकाऊ बनत असू, सहज परचेसेबल बनवत असू तर अतिशय दुर्दैव त्या लोकांचं म्हणता येईल आपल्याला की त्या पद्धतीनं. आणि गंमत अशी आहे की अनेक गुंडांशी माझा सामना झाला किंवा त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे, पण त्यांनी मला परस्पर अशी इकडून तिकडून धमकी देण्याचा प्रयत्न केला असेल किंवा काही करायचा प्रयत्न केला असेल, पण त्यांनी माझं जे महत्त्व आहे किंवा माझा जो प्रामाणिकपणा आहे तो प्रत्येक वेळी मान्य केलेला आहे. म्हणजे पप्पू कलानी असेल, गोपाल राजवानी असेल, म्हणजे गोपाल राजवानीचं तर असं म्हणणं होतं त्यांनी 1-2 वेळा बोललं की ये किरण को बोलेगा बातमी रोखने के लिए तो क्या होगा, तो अरे यार वो पागल आदमी वो सुनेगा नहीं. म्हणजे हा जो पागलपण आहे हा पागलपण पत्रकारितेमध्ये जोपर्यंत तुम्ही जपाल तोपर्यंत तुम्ही जिवंत पत्रकार आहात. आणि तो पागलपण, कुतूहल आणि नव्या आयडियांच्या बद्दलचं आकर्षण तुमचं ज्या दिवशी संपेल त्या दिवशी मी पण पत्रकारिता बंद करेल आणि पत्रकार म्हणून उरणार नाही. पत्रकारिता ही नव्याच्या शोधात असते, परिवर्तनाच्या शोधात असते. दादा, तुमचे वडील उल्हासनगरमधील पोलीस अधिकारी होते. हो. मग आता तुम्ही म्हणालात की प्रामाणिकपणाची ही स्वतःची दहशत असते. या उल्हासनगरमध्ये तुम्ही दादागिरी केली ती एक पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा म्हणून की पत्रकार म्हणून? नाही, मी दादागिरी पत्रकार म्हणून पण केली नाही आणि पोलिसाचा मुलगा म्हणून केली नाही. आपली जी दादागिरी होती ती सत्याची दादागिरी होती. सत्याच्या बाजूनी म्हणजे पत्रकारिता हा जो व्यवसाय आहे किंवा व्रत आहे, व्यवसायापेक्षा व्रत असं म्हटलं जाईल की सत्य सांगण्याचा व्रत आहे, ते धंदा, सत्य सांगण्याचा धंदा आहे. म्हणजे सत्याच्या बाजूनी उभं राहायचं. म्हणजे त्यामुळे काय होतं की या काळात अनेक असे प्रसंग आले की माझ्या वडिलांच्या विरोधात मला बातमी लिहायला लागली. म्हणजे माझ्या वडिलांच्या विरोधात पोलीस स्टेशन 1 नंबरला होते ते, आणि कुणीतरी त्यांच्या विरोधात तक्रार केली आणि तक्रार करून ती परस्पर माझ्याकडे आली ती अशी. आणि त्यामुळे माझ्या वडिलांच्या विरोधात बातमीदारी मी केल्याचं नवा काढला. ती अगदी पहिल्या पानावरती ती बातमी वगैरे छापून आली होती. आणि त्याच्या वडील रागवले. वडील म्हणाले की थांब, तुला जेलमध्येच टाकतो, पोलिसाच्या विरोधात लिहितो, तुला जेलमध्ये टाकतो, सांगतो तू खोटा लिहितो. तर ठीक आहे, वडिलांना पण म्हणजे त्या काळात आपण लिहिलं. म्हणजे असं कोणाची म्हणजे भीड अशी आपण बाळगलेली नाही, भीती वगैरे आपल्याला कधी वाटत नाही, म्हणजे अशी कधीच नाही. दादा, एक काळ होता की ब्रिटिशांना उत्तर देण्यासाठी पत्रकारिता जन्माला आली. त्याच्यानंतर स्वहित किंवा स्वतःच्या समाजाच्या हितासाठी जी एक पत्रकारिता होती. त्याच्यानंतर राजकीय स्वातंत्र्याची एक पत्रकारिता होती. पण आजच्या या टप्प्यावर आजची पत्रकारिता लढाऊ आहे की बाजारू आहे? काय असतं आता मला खरं म्हणजे मी भाग्यवान आहे की पत्रकारितेचे जवळपास सगळे टप्पे अनुभवलेले. म्हणजे मी अगदी माधव गडकरींची पत्रकारिता पाहिलेली आहे, आनंद भालेकरांची पत्रकारिता पाहिलेली आहे, किशोर कुलकर्णीची पत्रकारिता पाहिली, निळकंठ खाडीलकरांची पत्रकारिता पाहिलेली आहे त्या काळातली.
त्याच्यानंतर जो नवीन युग आलं की त्याच्यामध्ये जी एक पत्रकारिता आली, म्हणजे ही जी पत्रकारिता होती, म्हणजे पहिलं काय होतं की स्वातंत्र्यासाठी लढणारी पत्रकारिता होती, नंतर सुराज्यासाठी लढणारी पत्रकारिता होती. मग सुराज्याच्या लढ्यामध्ये अनेक नवीन वृत्तपत्र आले, अनेक झपाटलेल्या त्या काळातल्या स्वातंत्र्य सैनिकांनी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये वृत्तपत्र चालू केले. गावकरी असेल, सकाळ असेल, अनेक प्रकारची जी किंवा नवाकाळ असेल, ही झपाटल्यापणातून निर्माण झालेली पत्रकारिता होती. पण त्याच्यानंतर काय झालं की हळूहळू उद्योगपती आणि भांडवलदार, शेठजी आणि भटजींची नाही, यांना नाही का पत्रकारितेचं नेमकं महत्त्व कळालं की याचा आपण आपल्या व्यापारासाठी वापर करू शकतो. आणि त्यामुळे मग मल्टीनॅशनल कंपन्या याच्यामध्ये आणि उद्योगपती, बडे राजकारणी याच्यामध्ये यायला लागले आणि त्यांनी पत्रकारिता चालू केली. आणि त्याच्यानंतर मग पत्रकारितेची वाताहत व्हायला सुरुवात झाली. वाताहत अशी सुरुवात व्हायला लागली की पत्रकार म्हणजे पगारी नोकराच्या भूमिकेत आला. आणि पगारी नोकऱ्याच्या नंतर त्याने बाहेर जाऊन लोकांच्या प्रश्नांच्या संदर्भातलं लिखाण करणं किंवा लोकांमध्ये जाऊन राहणं पत्रकारिता सोडून तो कुठेतरी आत्ता जर आपण पाहिलं तर तो पोलीस प्रेस रूम असेल, महापालिका प्रेस रूम असेल, याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेट झालेला आहे. म्हणजे त्या आलेल्या प्रेस नोट घ्यायच्या, कुणातरी समजा एखादा नवीन इश्यू आला तर प्रतिक्रिया घ्यायच्या आणि नंतर परत आपल्या संसारामध्ये संसारी पत्रकार झालेला आहे असं म्हटलं तरी काय होणार नाही. परिवर्तनवादी चळवळीचा पत्रकार इथे नाहीये. पण एक चांगली गोष्ट इथे आहे की सोशल मीडिया जो आहे तो आता त्याचा, तेच माझा पुढचा प्रश्न होता की समाज माध्यम आजचं जग कसं स्वीकारतंय. नाही, आता कसं आहे की लोक, तुम्ही जर खरं बोलत नसाल, तुम्ही खोटं बोलत असाल, बेगडी बोलत असाल तर लोकांपुढे पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे लोक पर्याय उपलब्ध असल्यामुळे तुमचा पर्याय सोडून चांगल्या पर्यायाकडे नक्कीच जाणार. त्यामुळे आज तुम्ही जर पाहिलं की 2018 हे जे वर्ष आहे ते खऱ्या अर्थानं सामाजिक मीडियाचं किंवा सोशल मीडियाचं वर्ष म्हटलं जाईल की ज्याने अनेक परिवर्तनं म्हणजे घडून आणली आणि मेनस्ट्रीम मीडिया जो आहे त्याला मागे टाकलं. किंवा मेनस्ट्रीम मीडियाला स्वतःच्या वेबसाईट काढाव्या लागल्या, मेनस्ट्रीम मीडियाला स्वतःचं फेसबुक पेज काढावं लागलं, मेनस्ट्रीम मीडियाला व्हॉट्सअप मेसेज, व्हॉट्सअपचा अकाउंट काढायला लागलं. हा सोशल मीडियाचा सगळ्यात महत्वाचा रोल आहे की लोक हजारो पद्धतीने बोलतात आणि तुम्ही केलेल्या चुकांना तुम्ही पांघरून घालू शकत नाही. हा सगळ्यात महत्वाचा. त्यातल्या त्यात दादा, आता एक पत्रकार म्हणून प्रसिद्धीचा काहींना हव्यासही असतो, तर ब्रेकिंग न्यूजच्या नादामध्ये विश्वासार्हता कुठेतरी लोप पावत चालली आहे का? काय असतं, पत्रकार जो असतो ना तो एक त्याला म्हणजे नाही का ब्रेकिंग न्यूजच्या याच्यामध्ये पत्रकारिता हरवत चालली असं काही प्रमाणात अर्ध सत्य आहे. म्हणजे कसं असतं की प्रत्येकाला हे स्पर्धेचं इतकं मोठं युग आहे की त्यामुळे प्रत्येकाला आपली बातमी पहिली जावी अशा धडपडीमध्ये असतो. आणि त्यामुळे कदाचित अशा पद्धतीच्या चुका काही होऊ शकतात किंवा काही लोक मुद्दा म्हणून फीडर तयार होतात की खोट्या बातम्या पसरवण्यासाठी किंवा खोटे हे करण्यासाठी. त्यातनं सुद्धा असे प्रकार घडतात. पण जाणीवपूर्वक काही पत्रकार ब्रेकिंग करून म्हणजे समाजामध्ये असं काही करण्याचा प्रयत्न करतायत का? तर असं काय नाही असत. प्रत्येक पत्रकाराला एवढी तरी जाण असते की मला पहिली बातमी मिळाली पाहिजे आणि माझ्या चॅनलला किंवा माझ्या सोशल मीडियावरती ती पहिली आली पाहिजे. त्यातनं कधी कधी असे घडतात गोष्टी. एकंदरीतच पत्रकारितेच्या विश्वामध्ये, सृष्टीमध्ये स्त्रियांचं पत्रकार म्हणून योगदानाकडे कसं पाहता तुम्ही? वास्तविकता अजून पण आपण पाहिलं ना की एक म्हणजे बरखा दत्त असतील किंवा तानुबाई बिर्जे पासूनची, तानुबाई बिर्जे म्हणजे खरं म्हणजे हा इतिहास खूप पत्रकारांना माहिती आहे की नाही माहित नाही की भारतामधली म्हणजे जगातली पहिली स्त्री संपादिका ज्या म्हणता येईल त्या तानुबाई बिर्जे होत्या. आणि तानुबाई बिर्जेंचं सगळ्यात महत्वाचं, आपल्या सगळ्यांना अभिमान वाटावा असं क्रांतिबा फुले आणि ज्योतिबा फुलेंशी नातं होतं. क्या बात आहे. क्रांतिबा फुले आणि ज्योतिबा फुलेंशी नातं होतं आणि त्यांनी क्रांतिबा फुल्यांचंच वृत्तपत्र चालवलेलं होतं. तानुबाई बिर्जेंनी जे होतं ते म्हणजे ज्या पद्धतीनं म्हणजे आपल्या देशामध्ये महिलांची इतकी समर्थ परंपरा असताना सुद्धा अजून सुद्धा त्या मानानं महिला येत नाहीयेत किंवा आल्या महिला तरी फिल्मी पत्रकारिता किंवा अँकर पर्यंत जातात. पण त्यातल्या काही महिला पत्रकार आहेत की ज्या चौकटी मोडत आहेत, पण त्याचं प्रमाण खूप कमी आहे आणि ते शहरापुरतं मर्यादित आहे. म्हणजे जोपर्यंत हा सगळा मोठ्या प्रमाणामध्ये महिला येत नाही. पण आता समाज माध्यम एक महत्वाचं सोशल मीडिया असं एक आहे की तिथे आता महिला वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होत आहेत आणि ते सुद्धा
एक त्याचं उपांग असं म्हणता येईल पत्रकार. हाच धागा थोडा पुढे सरकवतोय मी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक दलितोद्धारक म्हणून, एक कायदेपंडित म्हणून, एक अर्थतज्ञ म्हणून या सगळ्या भूमिकांमधून इतिहासाने स्वीकारलाय. पण समता, जनता, बहिष्कृत भारत यासारख्या वर्तमानपत्र चालवणारा बाबासाहेब एक पत्रकार, एक संपादक म्हणून या प्रस्थापित वृत्तपत्र सृष्टीने स्वीकारलाय का? कसं असतं माहिती का, मी तुला पहिल्यांदा सांगितलं की तू किती शिकलेला आहे, तू कुठल्या उच्च पदावरती आहे, तू किती ज्ञानी आहे, याचं मोजमाप तुझ्या त्या परिमाणांपेक्षा नाही का तुझ्या जातीवरनं या देशामध्ये होतं. त्यामुळे गंमत अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता हे गंगाधर पानतवणे असतील वगैरे यांनी पुढे आणण्यापर्यंत की त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी एवढी मोठी पत्रकारिता केली. म्हणजे टिळक आगरकर ज्या काळात पत्रकारिता करत होते त्या काळातली ती पत्रकारिता होती आणि बऱ्यापैकी त्याचा सेल होता. लोक त्याची दखल घेत होती, त्यांना पत्र येत होती. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या बहिष्कृत भारतवरती जे प्रत्येकाचं घोषवाक्य असतं तर ते असं सहज असं होतं की तुकाराम महाराजांचा तो अभंग होता आणि तुकाराम महाराजांचा अभंग असा म्हणतो की काय करू आता ठेवून या भिड निशंक तोंड हे वाजविले. म्हणजे आता मला म्हणजे माझा आवाज ऐकणारा कोणी नाहीये. मूकनायक जेव्हा ते माझा आवाज ऐकणारा कोणी नाहीये, माझ्या लोकांची दुःख मांडणारा कोणी नाहीये. आता मी कुणाची भीती आणि कशाला कुणाची लाज लज्जा बाळगू, आता मीच माझ्या लोकांसाठी आवाज म्हणून उभा राहणार आहे. म्हणजे व्हॉइस टू व्हॉइसलेस नावाचा, ज्यांचा आवाज नाहीये त्यांचा आवाज बनण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेल्या वृत्तपत्रांची नावं सुद्धा तशी अतिशय खूप चांगली आहे. समर्पक की मूकनायक आहेत, बहिष्कृत भारत आहे, समता आहे, जनता आहे, म्हणजे आणि शेवटी प्रबुद्ध भारत. म्हणजे जसं जशी चळवळ त्यांनी केली तशा पद्धतीनं त्या वृत्तपत्रांच्या नावातून सुद्धा त्यांच्या विचारांचा टप्पा आपल्याला कळून येतो. आणि आपल्या देशाचं दुर्दैव असं आहे की बाबासाहेब आंबेडकर इथल्या लोकांना कळत नाहीये. ज्या दिवशी या बाबासाहेब आंबेडकरांचा मूळ विचार या देशातल्या लोकांना कळेल त्या दिवशी या देशाचं भलं मोठं परिवर्तन झालेलं असेल. याचं कारण असं आहे की क्रांतीबा फुले असतील, शिवाजी महाराज असतील किंवा तो जो सगळा परिवर्तनाच्या लढ्याचा केंद्रबिंदू आत्ता सध्या जर कोण असेल तर तो बाबासाहेब आंबेडकर आहे. कारण की त्याच्या अगोदर शिवाजींची चळवळ असेल, बाकीची संतांची चळवळ असेल, ही संपूर्ण समूळ नष्ट करून टाकली होती. दादा, आजच्या घडीला मला तरी असं वाटतंय की पत्रकार हा बिनमोली मजूर म्हणून काम करतोय. म्हणजे गौरी लंकेश सारख्या हत्या असतील किंवा एक प्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचा प्रयत्न जो काही संस्थांकडून, संघटनांकडून आणि पर्यायाने सरकारकडनं होतोय, तर त्यांना आज मानधन नाहीये, त्यांना कुठलीही सुरक्षा नाहीये, त्यांचं कौटुंबिक किंवा कोणत्याही प्रकारचं संरक्षण नाहीये. तर अशा परिस्थितीमध्ये एक तर संपादकांचा ओढा असतो की तुम्ही जाहिराती आणा, मग त्याने पत्रकारिता करायची कशी? बरोबर. आता हे तू जे बोलतोय हे खऱ्या अर्थानं म्हणजे जी प्रस्थापित भांडवलदारी पत्रकारिता आहे त्याचा मुद्दा आहे. वास्तविकता पत्रकारिता हा पोट पाण्यात भरण्याचा धंदाच नाहीये. पत्रकारिता हे व्रत आहे आणि तुमचं पोट हे समाजाने भरलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जर प्रामाणिक असाल, तुम्ही सत्याच्या बाजूने असाल तर त्याची जाणीव समाजाला असली पाहिजे. आणि असे यापूर्वी लोक होते, पण आत्ता गंमत अशी आहे की ज्या प्रमाणामध्ये पत्रकारितेमध्ये लोक काम करत आहेत तर त्यांना पुरेसा मानधन म्हणा किंवा जाहिरातीच्या याच्यातून जे त्यांचं शोषण होतं आहे ही वस्तुस्थिती आहे. पण माझं असं म्हणणं आहे की त्या सगळ्या पत्रकारांनी या पद्धतीचं त्याच्या विरुद्ध भांडवलशाही पत्रकारितेच्या विरुद्ध बंड करून इथल्या सरकारला पत्रकारिताच जगू द्यायची नाही असं वाटतंय का? हो, बरोबर आहे ना. याचं कारण असं की पूर्वी कागदाचे भाव वाढून ठेवायचे, वेगवेगळ्या प्रकारचे नियम करायचे, अनुदान गोठवायचे, नंतर ABCD प्रतवारी लावायची वर्तमानपत्रांची आणि याची, आणि त्या प्रतवारीप्रमाणे जाहिराती द्यायच्या. तर ह्या सगळ्या गोष्टी सरकार करत असतं. सरकारला स्वतंत्र आणि इंडिपेंडंट असणारा पत्रकार कधीच परवडणारा नसतो. तो खरं म्हणजे लोकांनी तो जगवला पाहिजे, लोकांनी तो सांभाळला पाहिजे, लोक त्याच्या सोबत उभी राहिली पाहिजे. याचं कारण तुम्हाला असं सांगतो मी मुद्दा म्हणून की आज कुठले वर्तमानपत्रक आहे त्याची किंमत किती आहे? 5 रुपये 10 रुपये. याच्या व्यतिरिक्त तुम्ही नेपाळमध्ये जा, आज एक वर्तमानपत्र 25 ते 40 रुपयाला मिळतं. पाकिस्तानमध्ये वर्तमानपत्राच्या किमती जास्त आहेत, पण आज आपल्याला सत्य जे आहे ते 2-4 रुपयात हवं असतं. मग 2-4 रुपयात मिळणारं जे सत्य आहे ते त्याच दर्जाचं असणार. त्यामुळे तुम्हाला जर सत्य हवं असेल, लोकांना खऱ्या अर्थानं लोकशाही जगवायची असेल तर समाजातला सुदृढ आणि सक्षम
असा विरोधी पक्ष म्हणून जो असतो तो पत्रकार असतो. तो समाजातल्या, सरकारच्या आणि समाजातल्या प्रत्येक व्यंगावरती बोट ठेवत असतो आणि तो जगत असेल तर खऱ्या अर्थानं समाज सुधारत असतो. कारण की एक जण असं म्हणतो, एका सांगितलं होतं की मला इंग्लंडचा जो तत्ववेत्ता होता तो म्हणाला होता की इंग्लंडच्या गोष्टीमध्ये तुम्ही मला फक्त एक वर्तमानपत्र द्या आणि इंग्लंडच्या स्वातंत्र्याला किंवा कुठल्याही गोष्टीला मी त्याच्या केसाला सुद्धा धक्का लावू देणार नाही. म्हणजे पत्रकारितेची इतकी ताकद आहे, स्वतंत्र पत्रकारितेची, सत्याच्या पत्रकारितेची इतकी ताकद आहे. आणि त्यामुळेच गौरी लंकेश सारख्या लोकांची हत्या होते, समर्थक असणाऱ्या पत्रकारांची हत्या होते. त्याला नाईलाज आहे, लोकांना सत्य पचनी नाही पडत. दाभोळकर असतील, एक प्रकारची पत्रकारच आहे ना, विचार जो मांडतो तो त्या पत्रकारितेचा एक अंगच असतं. एक स्टायलिस्ट किरण सोनवणे पत्रकार म्हणून आम्ही पाहतो, त्याचे डोळे नेहमी लाल असतात, पण तरी देखील आजपर्यंत कोणत्याही व्यसन त्याच्यावर दादागिरी कसं करू शकलं नाही. त्याची गंमत अशी आहे की मी तुम्हाला सांगितलं की एकदा तुम्ही एखाद्या व्रतस्थ असलात किंवा एखादी गोष्ट तुम्ही ठरवली की बाबा नाही करायची, आणि खरं म्हणजे आता हे कदाचित नाही का खूप सारी पुस्तकं वाचण्याचा आणि खूप साऱ्या म्हणजे याचा अभ्यास केल्यानंतर असं एक मला पहिल्यापासून मनाशी ठरवलं की आपण जर समजा दुसऱ्या समोर जाऊन भाषण करतो, दुसऱ्याला खूप मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतो, बड्या मारतो, विवेकवाद सांगतो, आणि मग आपणच समजा जर दारू प्यायला लागलो, सिगरेट ओढायला लागलो, विडी तंबाखू खायला लागलो, तर लोक काय बोलतील, हा स्टेजवरती ठीक आहे. आणि मी अनेक अशी मी मुळातच दलित परिवारातून किंवा त्या समाजातून आलेला असल्यामुळे व्यसनामुळे अतिशय वाताहत झालेली लोक मी माझ्या डोळ्यासमोर पाहिलेली आहे. माझ्या कुटुंबामध्ये माझ्या काकाचा मृत्यू मी पाहिलेला आहे, आजूबाजूला माझ्या चुलत भावांचा मृत्यू पाहिलेला आहे, आणि त्यानंतर माझ्या घरामध्ये माझे वडील व्यसन करत होते, त्यांची अवस्था मी पाहिलेली आहे. त्यामुळे मला पहिल्यापासूनच त्याच्याबद्दल किळस किंबहुना वैचारिक पातळीवरती त्याच्याबद्दलचा राग सुद्धा होता. त्यामुळे मी त्या वाटेला कधी गेलेलो नाहीये. एक रफ अँड टफ किरण सोनवणे जेव्हा घराचा प्रश्न येतो, मग आई असेल, मुलं असतील, तेव्हा हळवा कसा होतो? हळवाने त्यांची दादागिरी माझ्यावरती आहे. ते कुठे घरात किरण सोनवणे म्हणजे घरातल्या सगळ्या लोकांची, मुलापासून, मुलीपासून, पत्नीपासून, आईपासून सगळे दादागिरी माझ्यावरती करतात. इथे मी मनीमाव असतो, आणि याचं कारण असं आहे की त्यांचं माझ्यावर प्रचंड प्रेम असतं, त्यांना वेळ देऊ शकत नाही. माझ्यासाठी त्यांनी सुद्धा असंख्य खस्ता खाल्ले आहेत. त्यांना सुद्धा बऱ्याचदा भीती वाटायची, मी बाहेर समजा गेलो कुठे, किंवा पप्पू कलानी बद्दल किंवा इतर गुंडांच्या बद्दल आपण समजा लिहित असताना किंवा इतर व्यवस्थेच्या विरोधात लिहित असताना, किंबहुना शाहू फुले आंबेडकरांच्या चळवळीत काम करणाऱ्या मुलाबद्दल प्रत्येक आईला त्याच्या पत्नीला भीतीच वाटत असते. याचं कारण असं असतं की परिवर्तनाची लढाई ज्यावेळेस तुम्ही लढत असतात त्यावेळेस तुमचा एक पाय घरात आणि दुसरा पाय दारात असतो. मृत्यू कधीही तुम्हाला येऊ शकतो, पण तुम्ही निर्भय होऊन ज्यावेळेस निर्भय म्हणून असाल तर मृत्यूची काही भीती बाळगण्याची गरज नसते. दादा, पत्रकार म्हटला की त्याच्यावर टीका होते, आरोपही होतात. समजा किरण सोनवणेवर आरोप झाला की तुम्ही आज जे काही कमवले सगळं काही भ्रष्टाचार करून कमवलं, तर उत्तर काय असेल तुमचं? नाही, त्यांनी माझी चौकशी करावी ना. कारण की काय असतं, पत्रकारितेत येण्यानंतर मला हे सगळं जाणीव होती की पत्रकारिता आल्यानंतर पत्रकारावरती काय, म्हणजे एखाद्या व्यक्तीवरती काय आरोप होऊ शकतो. एक आरोप होतो की याने भ्रष्टाचाराने पैसे उरले, याने लोकांचे खिसे वगैरे कापले खूप प्रचंड, आणि खंडणी गोळा करून त्याने हे सगळं माया जमवलेली, हा एक आरोप होऊ शकतो. किंवा हा बाहेर खेळली वगैरे वगैरे अशा पद्धतीचे आरोप, किंवा हा असे आरोप होऊ शकतात. तर मी पत्रकारितेचा ज्यावेळेस निर्णय मोठ्या प्रमाणात घेण्याच्या अगोदर मी लग्न करतानाच माझ्या बायकोशी बोलून ठेवलं की घर तुला चालवायचंय. क्या बात. मग मी तिला शिकवलं, म्हणजे तिला शिक्षणामध्ये मदत केली, तिचं BEd केलं आणि BEd करून तिला सर्व्हिसला लावलं. माझी बायको कमवते, मी थोडंफार कमवतो, आमचा अतिशय सुखासुखी संसार चाललेला आहे. त्याच्यामध्ये मला सहसा अशी वेळ आली नाही की कुणाकडून अशी, आणि असं हेही नाही की मी कधी कुणाला खंडणीसाठी फोन केलेला आहे, असा इतिहासही माझा दिसत नाही. दादा, एक असा छुपा आरोपही होतो तुमच्यावर की डेक्कन क्वीन प्रकरणामध्ये आंदोलकांची फोटो तुम्ही पोलिसांना पुरवण्याचा प्रयत्न केलाय म्हणून. खरं म्हणजे हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात लांछनास्पद प्रकार आहे. हा माझ्या विरोधकांनी केलेला आरोप आहे वास्तविकता, जो शाहू फुले किंवा परिवर्तनवादी चळवळीचा एक कार्यकर्ता म्हणून मी अहोरात्र वावरतो की पत्रकारिता हा त्याचा एक भाग आहे.
मग पत्रकार मी त्या परिवर्तनवादी चळवळीसाठी कधी वक्ता असतो, कधी कार्यकर्ता असतो, कधी लोक जमवणारा असतो, कधी पत्रक लिहिणारा असतो आणि कधी बॅनरही लावणारा असतो. आणि अशा वेळेस ज्यावेळेस डेक्कन क्वीनचा प्रकार झाल्याच्या नंतर काही 1-2 महिन्यानंतर ही वावटळ प्लॅनिंग करून उठवण्यात आली. त्याच्या इमिजिएटली झालं नाही, ते 2-3 महिन्यानंतर ही वावटळ आल्यानंतर माझ्या कानावरती सुद्धा ती गोष्ट आली. तर मला खूप वाईट वाटलं की ज्या समाजासाठी आपण अहोरात्र काम करतो आणि उभा असतो आपण, म्हणजे चळवळ झाली असेल आणि परिवर्तनवादी चळवळीची हाक असेल, मग ती अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ असू देत, स्त्रियांची चळवळ असू देत, शाहू फुले आंबेडकरांची चळवळ, कुणाची म्हणजे कामगारांची, तिथे आपण प्रत्येक ठिकाणी असतो. अशा व्यक्तीवरती वास्तविकता मी डेक्कन क्वीनची बातमी CNN IBN साठी आणि IBN 7 साठी केली. तुम्हाला त्यातला किस्सा असा सांगतो की त्या बातमीसाठी मला खास राजदीप सरदेसाईंनी विशेष पारितोषिक दिलं की सगळ्यात पहिल्यांदा बातमी दिली डेक्कन क्वीन जळाल्याची. पण त्या करत असताना माझ्यासोबत माझे मित्र होते अजय दुधाने, त्यांनी तो टेप घेऊन गेला होता आणि त्याला सांगितलं की ती टेप पहिले तोडून टाक, कारण की ही बातमी दुसऱ्या चॅनलला जाता कामा नये. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी फोटो वगैरे त्याच्यात कॅमेऱ्यामध्ये वगैरे काढले होते, मला जेव्हा कळालं की पोलीस सगळ्यांकडून मागतायत, तर मी ती चिपच तोडून फेकून दिली. म्हणजे माझ्याकडे सुद्धा त्याचं रेकॉर्ड नाही आहे. माझ्या कुठल्याही घराची, कुठलीही समजा जर कॉम्प्युटरची किंवा कुठलीही झाडाझडती घेतली तर माझ्याकडे सुद्धा त्याचंही नाही. असं असेल तर माझ्याकडे तरी त्याची कॉपी असली बरोबर. पण जाणीवपूर्वक काही लोकांनी ती फोटो दिलेत आणि आम्ही दिलं सांगू नका, ते किरण सोनवणे ज्या तो त्याच्या समाजात आहे, त्याला ते लोक काय बोलणार नाही, त्याला आणि मला बदनाम करण्याचं काम त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात दिलं. वास्तविकता हा आरोप अतिशय म्हणजे खराब वाटतं असं की, आणि आपल्या माणसांचा आपल्यावरती विश्वास नसेल तर ही सगळी शोकांतिका. म्हणजे ज्या परिवर्तनवादी लढ्यामध्ये आपण जात हा फॅक्टर कधी आपल्या आयुष्यात मानला नाही, माणूस हा फॅक्टर आपण सतत समोर ठेवलेला आहे आणि माणूस बदलतो या गोष्टीवरती आपला सतत विश्वास राहिलेला आहे. एक कार्यकर्ता म्हणून, एक पत्रकार म्हणून किंवा एक वक्ता म्हणून समाजामध्ये वावरताना अनेक आव्हानं तुम्ही धुडकावून लावली. अशी कोणती शक्ती आहे किरण सोनवणेकडे? नाही, याचं काय म्हणजे अनेक आमिष त्या ठिकाणी आपल्याला आली किंवा अशी गोष्ट आली की मी तुम्हाला सांगितलं की मला भीती नावाचा प्रकार का नाही वाटत, कसलीच भीती वाटत नाही. मरणाची भीती वाटत नाही, उद्ध्वस्त होण्याची भीती वाटत नाही, मला कोणतरी हे करेल, लंगडा लोळा मार करेल त्याची भीती वाटत नाही मला, किंवा माझं सगळं हिरावून घेईल आणि मला रस्त्यावर आणेल त्याची सुद्धा मला भीती वाटत नाही. त्यामुळे निर्भय असल्यामुळे कदाचित असं असेल की मला भीती नावाचा प्रकार कधी शिवला नाही, आजही शिवत नाही. आज समजा साधारणतः आता वयाच्या उतार कडे आपण लागलेलं असतं सुद्धा आज सुद्धा माझ्यामध्ये खरं म्हणजे ही एनर्जी कुठून आहे हे मला कळत नाही की आजही सुद्धा मला नव्यानं काम करायची किंवा नवी गोष्ट वाचण्याची, नवं कुतूहल, नवीन पुस्तक आलं तर मी आजपासून ज्यावेळेस म्हणजे 25-1 वर्षापूर्वी वाचनाची सुरुवात केली त्या काळात जितक्या आघाशाने पुस्तकं मी वाचायचो किंवा जाणून घ्यायचो, आज सुद्धा नवीन विचार असेल, माझ्या विरोधातला जरी तो विचार असेल, माझ्या विरोधात बोलणारा माणूस जरी असेल तरी त्याचे सुद्धा विचार अगदी शांतपणे विचारपूर्वक ऐकण्याची तयारी आपली असते. दादा, आता पत्रकारितेचे विविध कोर्सेस आलेत, डिप्लोमा डिग्री कोर्सेस आलेत, ते अकॅडमिक कोर्सेस घेऊन बरीचशी म्हणजे दरवर्षी हजारो मुलं बाहेर पडत आहेत, पण तेवढ्या संधी उपलब्ध नाही आहेत पत्रकारितेच्या सृष्टीमध्ये. तर नव्याने येणाऱ्या पत्रकारांना किरण सोनवणे काय सांगू इच्छितात? तर हे सांगेल की मित्रांनो, पत्रकारिता हा काही पोट पाण्याचा व्यवसाय नाही. पोट पाण्यासाठी तुम्ही एक पर्याय काहीतरी उभं करा, पर्याय उभं करा. आणि पर्याय उभा करत असताना, तो पर्याय उभा करताना तुम्ही पत्रकारितेमध्ये आता कसं आहे की तुम्ही वृत्तपत्रात काम केलंच पाहिजे अशी आता गरज नाही आहे. तुम्हाला खरोखरच पत्रकारिता, तुम्ही तुमचा ब्लॉग चालवू शकता, तुम्ही तुमचं पेज चालवू शकता, तुम्ही यूट्यूब चॅनल चालवू शकता तुमचं स्वतःचं, आणि त्यातनं तुमचे जे काही विचार्स आहेत किंवा 5 मित्रांचा, 10 मित्रांचा किंवा महाराष्ट्रातल्या 100 मित्रांचा ग्रुप करून तुम्ही तुमची पत्रकारिता किंवा लोकांच्या प्रबोधनाचं, कारण की पत्रकारितेचा मूळ आत्मा हा प्रबोधन आहे आणि शिक्षण आणि विज्ञानाचं आहे. तर त्यामुळे कसं आहे की पत्रकारिता हा आता तशा पद्धतीनं पोट्याचा व्यवसाय म्हणून स्वीकारत असताना जरा सावध राहा. याचं कारण असं आहे की भांडवलदारी वृत्तपत्रात गेलात तर तुम्हाला त्यांच्या नियमाप्रमाणे वागावं लागेल, त्यांच्यासारखं करायला लागेल, आणि तुम्हाला तुमचा आत्मा मारून जर जगण्याची सवय असेल, अकॅडमिक लोक बऱ्याचदा तशाच पद्धतीने असतात, त्यामुळे तसा जर असेल तर तुम्ही त्यात काम करू शकता. पण स्वतंत्रपणे पत्रकारिता करायची असेल तर तुम्ही तुमच्या रोजगाराचा, तुमची अर्धांगिनी असेल किंवा तुमची मैत्री असेल, लग्न करत असाल, तिला सांगा
की आता मला ह्याच्यात थोडंसं काम करायचंय, थोडे दिवस जसं किरण सोनवणेने सांगितलं होतं काम करायचंय, त्यामुळे तू पैसे कमव. जसं आता तुम्ही पाहिलं असेल की सगळ्यात आपल्या देशामध्ये सगळ्यात मोठं उदाहरण आहे नारायण मूर्तींचं. Yes. सुधा मूर्ती यांनी त्यांना पहिल्यांदा काही काळ सांभाळलं. ते संशोधन करत होते, लिखाण करत होते, नवीन नवीन प्रयोग करत होते. त्या काळात त्याच्या पत्नीने त्यांना सांभाळलं. बिल गेटचं तसंच उदाहरण आहे. संजय पवार सारखं उदाहरण आहे. इव्हन म्हणजे निखिल वागळेंचं सुद्धा सुरुवातीच्या काळातलं उदाहरण आहे. कपिल पाटलांचं उदाहरण आहे. अनेक लोक असे की बाबा मी हे समाजाचं काम करतो, प्रबोधनाचं काम करतो. तुला जर खरोखर असं वाटत असेल की बॅक ड्रेसला नेपथ्य तुला सांभाळायचं असेल, माझ्या दोऱ्या जर तुला ओढायच्या असतील, तर तू मला पोटा पाण्याला 2 वेळचं जेवण देत जा. बाकीचं तुझ्याकडून माझी काही अपेक्षा नाही, मी बाकी माझं काम करेन, असं जर केलं. आणि दुसरी गोष्ट अशी की समाजानं पत्रकारितेचं महत्त्व कळलं पाहिजे. जिल्ह्यातून लोकांनी पुढे येऊन मीडिया केली पाहिजे आणि समर्थ पत्रकारांना त्याच्यामध्ये जागा दिली पाहिजे. त्यांचा लोकनिधी तयार करून, जसं सामाजिक कार्यकर्त्याला तुम्ही जगवता, स्वातंत्र्य सैनिकाला जसं जगवतात, तर प्रामाणिक पत्रकाराला सुद्धा काही दर महिन्याला मानधन देऊनचे खूप त्यांचं योगदान आहे. दर महिन्याला मानधन देऊन त्यांना सुद्धा जगवलं पाहिजे. दादा, नेतृत्व गुणामध्ये एक आपण पाहतो की रामदास आठवलेंचं विविध कपडे आणि त्यांचं विसंगतीचे वेशभूषा असते. तसं आम्हालाही एखादा ब्रिटिश आल्यासारखं वाटतं जेव्हा किरण सोनवणे आलाय. तर तुमच्या या कपड्यांच्या स्टाईल बद्दल काय सांगाल तुम्ही? खरं म्हणजे काय माहितीये का की पत्रकारी हा प्रसन्न व्यक्तिमत्वाचा असावा, आनंदी असावा. त्याच्याकडे पाहून माणसाला एक आकर्षण वाटलं पाहिजे त्याच्या संदर्भामध्ये, आणि नाविन्यपूर्णता त्याच्यामध्ये असली पाहिजे. तर मी सुरुवातीला म्हणजे ज्यावेळेस पत्रकारितेमध्ये आले त्यावेळेस पहिला बदल जर काय केला असेल तर नव्या पद्धतीची त्या काळामध्ये एक साधारण काळी पॅन्ट आणि सफेद शर्ट घालून फिरणारे पत्रकार किंवा झब्बा कुर्ता, शबनमची थैली असे घालणारे पत्रकार होते. त्याला सॅकमध्ये आणि जीन्स पॅन्ट आणि त्यानंतर बेल्ट लावून वेगळ्या पद्धतीची जॅकेट वगैरे अशा पद्धतीची पहिल्यांदा. आणि याच्यामागे एक कथा अशी आहे की रवींद्रनाथ टागोर आणि महात्मा गांधींच्या जीवनातला एक किस्सा आहे. तो माझ्या वाचनामध्ये आला होता. त्यावेळेस रवींद्रनाथ टागोरांना आणि महात्मा गांधींच्या आश्रमामध्ये एकत्र होते. तर महात्मा गांधींना दररोज संध्याकाळी फिरायला जायची सवय होती. तर रवींद्रनाथ टागोर काय म्हणाले की बापूजी थांबा, मी पण तुमच्या बरोबर येतो. तर ते म्हणाले ठीक आहे. मग बापूजी आपली काठीहून निघाले, बाहेर दिले आणि रवींद्रनाथ टागोर इथे राहिले. तर ते दरवाजामध्ये 1 मिनिट झाला, 2 मिनिटं झाले, 5 मिनिटं झाले, 10-15 मिनिटांनी रवींद्रनाथ टागोर त्यांच्याकडे आले. तर ते म्हणाले की अरे यार बोले, गांधीजी बापूजी चिडले त्यांच्यावरती, मला जायचं होतं, वेळ झाला. इतका वेळ का लावत होता तू, कशासाठी इतका वेळ तुला लागला? तर तो म्हणाला की बापूजी जरा मी केस बीस जरा व्यवस्थित स्वतःचे कपडे बिपडे करतो. अरे बोले इस बुढापे में, इतक्या ह्या म्हातारपणामध्ये तू काय नटतो थटतो? तर म्हणे ठीक आहे, म्हातारपण आहे आपल्याकडे, आपल्या बाकीचं जे नैसर्गिक सौंदर्य थोडंफार कमी आहे, पण आपल्याला पाहिल्याने लोकांचं प्रदूषण पण होता कामा नये. तर आपण लोकांसमोर प्रसन्न दिसलं पाहिजे, एनर्जेटिक दिसलं पाहिजे, युथफुल दिसलं पाहिजे, आणि मेन म्हणजे बदलत्या काळाप्रमाणे अपडेट असलं पाहिजे. तशा पद्धतीनं म्हणजे मग मी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग नेहमी ड्रेसिंगमध्ये करत असतो, बुटांमध्ये, टोप्यांमध्ये वेगळ्या पद्धतीने करत असतो की ज्या निमित्तानं, आणि मला हा नकलीपणा नाही वाटत, तर लोकांना आपण प्रेझेंटेबल असलं पाहिजे, हा त्यातला महत्वाचा गुण आहे, बाकी काय नाही. तर हे होते किरण सोनवणे, एक स्टायलिस्ट, रफ अँड टफ, तितकाच विवेकी आणि हळवा पत्रकार, ज्याला समाजाबद्दल कणव आहे, ज्यांना माणसाच्या दुःखाची, त्यांच्या प्रश्नांची जाण आहे आणि ते निर्भीडपणे मांडण्याचं एक प्रण आहे. किरण दादा, तुमचे खूप खूप आभार. आपण स्वानंदशी खरं तर येणाऱ्या पिढीला, पत्रकारितेच्या पिढीला खूप चांगलं मार्गदर्शन केलं आहे. मित्रांनो, आपण पुढच्या वळणावर पुन्हा अशाच एखाद्या व्यक्तिरेखेला भेटूया स्वानंदच्या व्यक्तिवेध या कार्यक्रमात. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.